जय शबरी माता, जय एकलव्य. तर आपण श्रीराम नगर कोळवाडी इथे आपण आलेलो आहोत आणि इथं आपली आता 2 महिन्यापूर्वी शाखा ओपन झालेली आहे. तर काही घरकुल पेंडिंगला होते. आपले शबरी माताचे कार्यकर्ते आहेत तिथे आणि त्यांनी गावचे काही पाठपुरावा करून किती घरकुल मंजूर झाले? 4 घरकुल मंजूर झाले. तर हे 2 घराचं कामं चालू आहे. तर असेच महामान्याचा देश आपले जिथे आपले संस्थेचे कामं व जिथे आपले शाखा ओपनिंग होईल तिथले आपले जर कार्यकर्त्यांनी जर असे झटून कामं केले तर मला वाटतं आपण 2 वर्षाची जी झोपडी आहे त्या झोपडीतून आपण सुटका होईल आणि चांगल्या घरामध्ये आपला परिवार येईल. या परिवारामध्ये कसं की असं काही घरकुल व्यवस्थित जर आपल्याला मिळालं तर कोणाचं शिक्षण व त्याच्या राहणीमध्ये सर्व गोष्टीमध्ये फरक होऊन जाईल आणि खूप असा आनंद वाटतो की आपली शबरी माता संस्थेतून खूप चांगले कामं चालू झालेले आहेत. तर आता ते दुसऱ्या घरही तुम्हाला दाखवतो. कसं चालू होतं तर हे दुसरं घरकुल आहे आणि हे 2 घरकुल अजून 2 घरकुलाचे चेक येणे बाकी ना. हां, त्यांचे आता चेक आलं का ते बी कामं चालू होतील. तर असंच माझं म्हणण्याचं उद्देश आपले जेवढे कार्यकर्ते असतील यांनी झटून कामं करून घ्यावा. आमच्या शबरी माता संस्थेतून जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आपले जेवढे कार्यकर्ते एवढ्याला विनंती. त्या दिवशी आपण तर कोणत्या गावात धारणगावमध्ये 9 घरकुल मंजूर झाले. तिथे बी कामं चालू झाली. म्हणजे आपले संस्थेचे कार्यकर्ते चांगले कामं करायला लागले. मला तर खूप असा आनंद वाटतो की आपल्या शबरी माता संस्थेमध्ये इतके भारी कार्यकर्ते की ते झटून काम करतायत ना. काही पदर खर्च त्यांच्या पदर करून धावपळ करून आणि आज हे कामं करतायत. तर असेच कामं चालू ठेवा. शबरी माता संस्थेचा आशीर्वाद सर्व कार्यकर्त्यांना भेटेल आणि तुमच्या बरोबर मला बी भेटेल. जय आदिवासी, जय एकलव्य, जय शबरी माता.